नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण वाघमोडे. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या हवामान अंदाजामध्ये आपण पाहून घेणार आहोत की आपल्याला ज्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थोडीशी थंडी वाढेल आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये थोडी थंडी कमी आहे किंवा कमी राहील. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, आपला जो हवामान अंदाज हा चॅनल आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांना अचूक हवामानाची माहिती भेटणं गरजेचं आहे. तर आज दिनांक 14 जानेवारी 2019. तर आज आणि जो 15 तारखेचा म्हणजे उद्याचा मी आज हवामान अंदाज तुम्हाला देणार आहे. तर सुरुवातीला आपण समोर दिसणाऱ्या या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता की ढगांची सद्यस्थितीला नक्की कुठं कुठं थोडंसं ढग आहेत. तर सर्वात प्रथम आपण बंगालच्या उपसागरापासून सुरुवात केली. तर बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये खूप असं ढग असे काही ठिकाणी दाटून आलेत. अंदमान निकोबार बेटांच्या शेजारी म्हणा किंवा मग श्रीलंकेच्या शेजारी म्हणा. आणि जर अरबी समुद्राचा विचार केला तर अरबी समुद्रामध्ये थोडंसं ढग आहेत. आणि जो तमिळनाडू आणि केरळच्या काही भागामध्ये सुद्धा थोडंसं ढग आहेत. आणि जर उत्तरेकडील राज्यांचा विचार करायला गेला तर एक जो आपण म्हणतो वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी चक्रवात, तर तो आता येत आहे. त्यामुळं काय होईल की आता उद्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पुन्हा एकदा बर्फ आणि पाऊस पडायला सुरुवात होईल. तर तसंच अजून दुसरा एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, पण हा जेव्हा निघून जाईल, हा जो इथला आहे तो, तेव्हा हा पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा जम्मू काश्मीर या ठिकाणी बर्फ होईल. त्यामुळं ह्या जवळपास 2-3 दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एकदम बर्फ जास्त पडेल, बर्फ आणि पाऊस अशीच म्हणजे स्थिती राहणार आहे. आणि दुसरीकडे विचार करायला गेला, जे आपल्या राज्यामध्ये सुद्धा हलकसर ढगाळ हवामान होत आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये हलकसं ढगाळ हवामान होत आहे. आणि त्यामुळं काय झालं, त्या ढगाळ हवामान होत असल्यामुळं थोडीशी तिथील थंडी कमी झाली होती. पण आता उद्या पुन्हा आहे की नाही, उद्या म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळी पुन्हा एकदा उत्तरेकडून असं थंड वारं वाहतील आणि थोडीशी थंडी वाढेल पुन्हा एकदा. आणि थंडी म्हणजे ढग आल्यानंतर थंडी कमी का होते याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल ना, तर तो व्हिडिओ पण तुम्हाला म्हणजे नक्की दिसेल. तुम्ही तिथं सबस्क्राईबच्या बॉक्समध्ये शोधा गेलं. जर आपण हवेची दिशा कुठून आहे किंवा कुठून हवा येत आहे, तर किंवा हवेची कुठे चक्रवात स्थिती आहे, कुठं हवेचा कमी दाब आहे, ते जर पाहायला गेलात तर सर्वात प्रथम या बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची एक चक्राकार स्थिती आहे. त्यामुळं तिथं की ते थोडंफार प्रमाणामध्ये बाष्प खेचून इथं ढग गोळा करत आहे. आणि त्यामुळेच जो अंदमान निकोबारची बेट आहे तिथं सुद्धा हलकासा पाऊस अपेक्षित आहे. आणि जर आपल्या महाराष्ट्राची जी किनारपट्टी किंवा महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक हवेचा हलकासा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, त्या पट्ट्यामुळे काय होणार आहे, जी कोकण किनारपट्टी किंवा संपूर्ण ही जी किनारपट्टी आहे आपल्या भारताची, तर या ठिकाणी थोडंसं एखादं आहे तापमान, जी थंडी होती ना ती थोडीशी कमी होईल असा. कारण इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं समुद्राकडून थोडंसं बाष्पयुक्त हवा तिथं खेचली जाईल आणि थोडंसं थंडी जी समुद्र किनारा किंवा जे कोकण किनारपट्टी ते थोडीशी थंडी कमी होणार आहे. आणि दुसरे म्हणजे उत्तरेकडून येणारं तर थंड वारं तुम्ही पाहू शकताय राज्यातील काही म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्रावर आणि थोडंसं विदर्भामध्ये सुद्धा पोहोचतील. आणि त्यामुळे काय होईल, जर उद्या नाशिक, निफाड, जळगाव, धुळे आणि जे परभणी किंवा अकोला आणि नागपूर जे काही जिल्हे आहेत किंवा बुलढाणा हे जे जिल्हे आहेत उत्तर मध्य महाराष्ट्रातले, ते थोडीशी थंडी वाढलेली जाणवेल. तुम्ही म्हणत असाल की सारखे एकदा थंडी कमी होते एकदा वाढते, तर त्यामागचं कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहे ना त्यांना म्हणजे अडथळा येतो एखादा, आणि ते उत्तरेकडून आपल्या राज्याकडे न वाहता एक म्हणजे बंगालच्या उपसागरातून थोडंसं बाष्पयुक्त हवा येते. बाष्पयुक्त हवा आल्यामुळे थोडीशी थंडी कमी होते. आणि पुन्हा एकदा जर उत्तरेकडून वारा व्हायला लागलं लगेच, तर पुन्हा एकदा थंडी वाढते. तर त्यामुळे राज्यातील तापमानाची सारखंच एकदा थोडीशी वाढती थंडी किंवा थोडीशी कमी थंडी होती किंवा काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. ते सर्व हवेची जी दिशा आहे ना, जी सतत बदलत असते ना, त्यामुळं सारखं म्हणजे हवेत म्हणजे वातावरणामध्ये
असे परिणाम जाणून येऊ लागलेले आहेत. जर आपण थंडीचा किंवा पावसाचा जर अंदाज बांधायचा असेल तर हवेतील बाष्प हे सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर आपण आता ह्या समोर दिसणाऱ्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकताय नक्की कुठं किती प्रमाणात बाष्प उपलब्ध आहे. तर तुम्ही पाहू शकता जो बंगालचा उपसागर म्हणजे इथे एक कमी दाबाचं म्हणजे कमी चक्राकार स्थिती जी तयार झाली होती, तर त्यामुळे इथं खूप सारं असं बाष्प गोळा होत आहे. आणि जो आपला अरबी समुद्राचा काही भाग म्हणजे जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेला आहे, तर त्या वेस्टर्न डिस्टर्बन्स अरबी समुद्राचा काही भाग आणि राजस्थानच्या काही भागामध्ये थोडंसं बाष्प आहे आणि जे अरबी समुद्रामध्ये सुद्धा खाली इकडं बाष्प आहे. आणि तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रावर सध्या बाष्प खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळं काय होईल, जी सूर्यापासून जी येणारी जी उष्णता शोषून घेतली जाते ते रात्रीच्या वेळेस म्हणजे लवकरात लवकर वातावरणामध्ये पुन्हा माघारी पाठवली जाते. त्यामुळं थोडीशी थंडी जास्त जाणवल. आपण जर जिल्हानिहाय जर विचार केला ना, तर त्यात आपण सांगूया की नक्की कुठल्या जिल्ह्यात थोडीशी थंडी कमी होईल, कुठं वाढेल. तर त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय म्हणजे नक्की कुठल्या जिल्ह्यात थोडीशी थंडी जास्त राहील किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये थोडीशी थंडी कमी राहील, तर ते पाहायला गेलं तर सर्वात प्रथम आपण जिल्हे घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये थोडी थंडी जास्त राहील आज. तर ते म्हणजे नागपूर आहे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ, वर्धा आणि भंडारा, गोंदिया हे जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये थोडीशी थंडी जास्त आहे. तसेच त्याप्रमाणे अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थोडीशी म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडी जाणवून येईल. आणि जर बाकीचे जिल्हे बघा गेले तर म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेडचा एकदम अति दक्षिणेकडचा भाग, कोल्हापूरमध्ये थोडीशी थंडी जाणवेल. आणि सांगली हे जे जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य अशी थंडी राहील, जास्त असा थंडीचा कडाका अनुभव भेटणार नाही. आणि जर आपण कोकणातील जिल्ह्यांचा जर विचार करायला गेलो तर कोकणातील जे जिल्हे आहेत ठाणे, रायगड, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी थंडी आता कमी होणार आहे या भागातून. म्हणजे जे जास्त किनारपट्टीला जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातून थोडीशी थंडी जवळपास आता कमी होणार आहे. आणि हलकीशी थंडी म्हणजे सकाळी थोडीशी थंडी जाणवल म्हणजे ठाणे, पालघरच्या जे पूर्वेकडील जे तालुके आहेत, मुरबाड किंवा शहापूर हे जे तालुके आहेत, तर या ठिकाणी थोडीशी सकाळ थोडीशी थंडी जाणवल. असं नाही तर थंडी तिथून जवळपास कमी झालेली. तर जाता जाता आपण म्हणजे कुठं किती तापमान आहे सध्या तर ते पाहूयात. सर्वात प्रथम रत्नागिरी 26 डिग्री सेल्सिअस, सिंधुदुर्ग 26 डिग्री सेल्सिअस, रायगड पण 26 डिग्री सेल्सिअस, सातारा 21 डिग्री सेल्सिअस, पुणे 22 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 23, सांगली 23 डिग्री सेल्सिअस, सोलापूर 26 डिग्री सेल्सिअस, लातूर 22 डिग्री सेल्सिअस, मुंबई 25 डिग्री सेल्सिअस, ठाणे, पालघर 26 डिग्री सेल्सिअस, नाशिक 20 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 22 डिग्री सेल्सिअस, अहमदनगर 22 डिग्री सेल्सिअस, नांदेड 23, वाशिम 21 डिग्री सेल्सिअस, अमरावती 21 डिग्री सेल्सिअस, जळगाव 22 डिग्री सेल्सिअस, नंदुरबार 22 डिग्री सेल्सिअस, नागपूर 21 डिग्री सेल्सिअस आणि भंडारा, गोंदिया 20 डिग्री सेल्सिअस. तर आजच्या या हवामानामध्ये एवढं. पण जाता जाता तुम्हाला सांगतो, जर कोणत्या शेतकऱ्यांना आपला चॅनेल सबस्क्राईब करताना काही अडचण येत असतील तर त्यांनी शेजारच्या तज्ञ व्यक्तीची म्हणजे मदत घ्यावी आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन चिन्ह दाबा. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ प्रसारित करेल तेव्हा त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर लवकरच पोहोचेल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जर आपला हवामान अंदाज चॅनल पोहोचवण्याचं कामसुद्धा करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन. तोपर्यंत नमस्कार.